नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी फिल्म तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आपण आता आहोत हंडेवाडीचं टी मार्टच्या इथं थोडं पुढं. एस्केप असो, इंग्लिश आणि आपलं लांब लांबपर्यंत संबंध नाही, त्यामुळे असं काय हरकत नाही. तर सुरुवात आज जरा उशिराच झालाय, 9:21 झाला, तर समजून घ्या किती उशीर झाला. आज पहिली ऑर्डर झाली आहे. आता हंडेवाडीला म्हणलं का हंडेवाडीला थोडी आपण उगम पावतो, आपण तर कात्रज म्हणून उगम पावतो. तर 9ला चालू केलं, तर 9:20-25 मिनिटात इथं आलो आपण. 9ला बी 10 मिनिटं कमी असताना चालू केलं. तर एक ऑर्डर पडलेली उबरची, ती आता इथं जस्ट पहिली ऑर्डर ड्रॉप केली. मीटरने 173 रुपये आले ते आणि उबरला 145. बरा खेळा भा 28-30 रुपयाचा. तर सुरुवात चांगली झाली आणि आज CNG वगैरे काय भरलेलं नाही, कारण कालच्याच 3 काढत म्हटलं तेव्हाच काम करू आणि त्यात उशिरा आलं म्हटलं मग आता काही बोलणार मी. CNG भरलं नाही आज. मेंटेनन्स बी मला वाटतं निघणार नाही आहे, बघू, मूडवर डिपेंड आपलं. तरी आपलं फक्त जेवणाचा खर्च निघाला आणि दिहाडी निघाली, म्हणजे ज्यासाठी आपण मरमर मरतो दिवसभर. रोजगार भेटला आजचा, तेवढा बाद झाला. 1100 रुपये कमवायचे आपल्याला, 100 रुपये खाऊला आणि 1000 रुपये आपले दिहाडी. तर बघू 1100 रुपये व्हायला किती वेळ लागतात किती नाही. आत्तापर्यंत 173, म्हणजे एक ऑर्डरचे 173 रुपये आलं. तर सुरुवात चांगली झाली. आय होप नेक्स्ट ऑर्डर बी इथनं पटकन पडावी. 10 मिनिटं थांबणार आहे, नाही तर परत मिटून घेऊन डीमार्ट पैसे थांबतो. डीमार्ट पैसे कोण ना कोण भेटेल, आय होप. आणि हे कधी मला पडलेले, पण आता काय माहिती कधी पडेल कधी नाही. चला, वेटिंग फॉर नेक्स्ट ऑर्डर. बराच वेळ नंतर दुसरी ऑर्डर पडली आपल्याला रॅपिडोची, आणि रॅपिडोचं नोटिफिकेशन आलं की तुम्हाला आता आम्ही 17 रुपयाने देऊ. तुम्ही भले आम्हाला 17ने द्या, 18ने द्या, आम्ही आता मीटरनेच चालवणार. एकदा आता ठरलंय तर ठरलंय आमचं, आता ठरलंय की आम्हाला मीटरनेच चालवायचं आहे. आता तुम्ही किती रेट बदला, खालीवर करा, आम्हाला काय फरक नाही पडत, आणि मीटरनेच चालवणार. कारण त्यात बी मीटरने जरी गेलं, 17ने जरी गेलं तरी फरक पडतो. कारण आता बघा 133 ऑर्डर होते, 136 रुपये आले. कारण ट्रॅफिक एवढं नव्हतं, थोडंफार 1-2 सिग्नल लागले, त्यामुळे 2-3 रुपये वाढले. कुठं ट्रॅफिक असते मुंडवा कोंडवा साईडला, ऑफिस टायमिंगला, तर तिथं ट्रॅफिक होते 10-20 रुपये वाढत. जे भाऊ CNG जाते तर पैसे वाढलेच पाहिजे, साहजिकच आहे. त्यामुळं असं समजू नका की भाऊ रॅपिडो 17 तर चला जाऊ मीटरने चला बाबा. 5,000 रुपये वाढतात, 10,000 रुपये दिवसातून 10-20 ऑर्डर मारतो आपण, लई फरक पडतो. 100-200 रुपयाचा फरक पडतो. CNGचा खर्च निघून जातो. बाकी तुमची इच्छा. तर ही दुसरी ऑर्डर होती, ती आपल्याला जिथं थांबलेली तिथूनच पडलेली, 1 किलोमीटरच्या अंतरावर. आणि ड्रॉप करायची होती साळुंकेवर रोडला. आता आपण साळुंकेवर रोडच्या इथं रिलायन्स फ्रेशच्या इथं कस्टमरला आता जस्ट इथं सोडलं रिलायन्स फ्रेशच्या इथं. आता आय होप इथनं तिसरी ऑर्डर लवकरात लवकर पडावी. वाजल्यात 10:24. 136 आणि पहिले किती होतं, 200-300 रुपये झाले समजू आपण. अजून 200 रुपये बघू कधी होते. पण त्यानंतर 500, पहिले 500, नंतर 500, 100 नंतर बघू. तर 500 कधी होतात हे बघायचे. 300 झाले, अजून 200 करायचे. तर मित्रांनो, बऱ्याच वेळा आपण काय करतो, एक चुकी करतो की छोटी ऑर्डर आहे, जाऊ दे कशाला मीटर टाकायचं असं म्हणतो. पण छोट्या एरियात कधी ट्रॅफिक खूप असतं, त्यामुळे त्याचा फायदा होतो. मीटर टाकत जावं, छोटा असो मोठा असो. काय म्हणता 74 रुपयाची ऑर्डर होती, मीटर टाकून आणलं तर 80 रुपये आले. फरक आहे का नाही भाऊ? भले 2 रुपयाचा फरक पडो, पण धेंबे तळेसाठी त्यात ड्रायव्हरला माहिती आहे रुपयाची किंमत. आता काय सांगणार मी. एक ऑर्डर होती साळुंकेवर रोडवरनं कुमार पॅसिफिक मॉलला. आता आपण आहोत कुमार पॅसिफिक मॉलच्या इकडे, नियर बाय स्वारगेट आलो. इथं बघू 5-10 मिनटं थांबू पडले तर ठीक, नाही तर स्वारगेट जाऊ. पण सांगायचा मुद्दा हाच आहे की छोटी ऑर्डर असो किंवा मोठी ऑर्डर असो, प्रत्येक ऑर्डरला मीटर टाका. लोकांना सवय लागेल मीटरची, जेणेकरून तुमचा फायदा होईल, त्यांचाही फायदा होईल. कारण कधी तुम्हाला मी जर डेली ब्लॉग बघत असतो, त्यात तुम्हाला कधी झालं की रिसेंटली किस्सा सांगतो मी. कधी काय होतं, सोसायटीमधनं बाहेर निघलं की राईटला असतं, पण ते पहिले डिवायडर लावले असतात, त्यामुळे ते वळवून दाखवतं. 2-3 किलोमीटरचा बस असतो, कुठं 2 किलोमीटरचा असतो, कुठं 5 किलोमीटरचा असतो, कुठं 6 किलोमीटरचा असतो. रॉंग वेने तर घेऊ शकत नाही, पोलिस असतात. त्यामुळे मग ते कॅल्क्युलेट होतं ॲपमध्ये. त्यापेक्षा आपण मीटर टाकलं डायरेक्ट, एवढं तुमचे 2-3 किलोमीटर वाचन ना. आणि असं बऱ्याच ठिकाणी असतं, एका ठिकाणी नाही बऱ्याच ठिकाणी असतं. आणि असं शॉर्टकटने बी नेलं तर पैसे वाचतात ना कस्टमरचे. फायदा कस्टमरचा ह्याच आहे आणि आपलाही फायदा आहे की ट्रॅफिक बिफिकमध्ये, नाही का. दोघांचाही फायदा आहे. प्रत्येक वेळेस मीटर टाका, बाकी तुमची इच्छा. जाऊया तर स्वारगेट लागू, 5-10 मिनिटं थांबून जाऊ, खूप काय होतं का नाही. मित्रांनो, एक ऑर्डर पडलेली, म्हणजे असं स्वारगेटला होतो, तिथनं एक जण 65 रुपये मीटरने भेटलं डायरेक्ट.
भांडारकर रोडला. तिथनं एक जण भेटला रॅपिडोला वाडेश्वरच्या इथनं. आत्ता आपण कॅम्पात आहोत कुमार प्लॅटिनम सोसायटीच्या इथं. आणि इथं एक कस्टमर सोडलं. त्यांचं म्हणणं होतं की वाडेश्वरपाशी की आम्ही रॅपिडो कशाला बुक करतो, फक्त उबर आहे ना. म्हटलं उबर रॅपिडो सगळे म्हटलं. माझ्याकडे इंटरव्ह्यूची जे इंस्टाला क्लिप टाकली मी, त्यांना क्लिप राहू दे ठीक आहे काय हरकत नाही, चला आता काय आता. लोकांचं म्हणणं आहे की फक्त उबरच, रॅपिडो आणि ओला नाही. त्यांचं चुकीचं म्हणणं आहे. ओला उबर रॅपिडो तिन्ही ॲप्लिकेशन मीटरप्रमाणे आहेत. ते तुम्हाला प्रूफ मी इंस्टावर टाकलेलं. इंस्टावर एक हे व्हिडिओ आहे, त्यात तुम्हाला सगळं क्लिअर कट सांगितलेलं आहे की तिन्ही ॲप मीटरप्रमाणे चालवा. तर काय शेवटी यायचं ते यायचं. किती फरक पडला. रॅपिडोला 82 रुपये दाखवते, इथं 90 रुपये दाखवते. त्यांनी जसं सांगितलं तसंच आणलं आपण त्यांच्या हिशोबाने. 5,000 रुपये इकडे तिकडं, 5,000 रुपये सगळे कशा लोक. आणि जे आमचे कष्टाचे ते एक्स्ट्रा बी नाही बरं का, जे आमचे कष्टाचे ते भले रॅपिडो 70 रुपयांनी झाला असेल आजपासून. सिग्नल तर असतात. तर मित्रांनो आपण आता आहोत JW असं काहीतरी नाव आहे. काय नाही चुकतं का बघून तरी सांगतो कुठं नाव लिहिलं आहे तर लिहिलं का. नाव बी नाही लिहिलं. JW मॅरेट मला माहिती बरंच नाटक. तर आत्ता एकाला मीटरने आणला. जे की ह्याच्या अगोदरचं ऑर्डर होतं आणि त्याच्या अगोदरचं ऑर्डर होतं. जे मला वाटतं लास्ट सीन मला वाटतं अर्धा एक तास झालं त्यामुळे लक्षात नाही राहत. हां बोराळीची ऑर्डर पडली होती. तिथनं एक जण भेटला मॉडर्न कॉलेजवरनं JW मॅरेट. आता मॉडर्न कॉलेज आणि JW मॅरेट बघायला गेलं तर एवढं काही लांब नाही आहे, पण पुलाचं काम चालू असल्यामुळं खूप फिरून यायला लागते. 4-4.5 किलोमीटरचा डिस्टन्स आहे, पण मीटरने 120 रुपये आले. तुम्ही म्हणसाल असं कसं, तर 15 मिनिटाचा ट्रॅफिक लागलेला. पैसा बाई. त्यामुळे म्हणतो मीटर टाका कुठेही काय असं ठरवून नका नेऊ. कधी कुठं ट्रॅफिक लागायला सांगतात नाही. तिथं तो ट्रॅफिकचाच एरिया आहे. युनिव्हर्सिटी म्हटलं की ट्रॅफिकचा एरिया आहे. कधी काय जाम लागेल, कधी लवकर जाईल सांगता येत नाही. एखाद्या वेळेस काय होऊ शकतं, म्हणजे ट्रॅफिक बी लागू शकतं, लवकर बी जाऊ शकतं. त्यापेक्षा तुम्ही किलोमीटर बघून म्हणसाल नाही का 20 निघून चाल मग किंवा 17 निघून चाल. पण पहिले तुम्ही कस्टमर कुठं जातात ते बी बघा आणि त्या लोकेशनला ट्रॅफिक आहे का नाही बघा. जर ठरवून जायचं असेल तर ट्रॅफिक असेल तर मग पैसे वाढवून घ्या, आणि नसेल तर मग डायरेक्ट मीटरने चालवायचं. मीटर बेस्ट आहे. ईस्ट बेस्ट, मीटर इज बेस्ट. कारण काय होतं त्यांचंही नुकसान नाही, आपलंही नुकसान नाही. त्यांनाही असं वाटत नाही की दरावर जास्त गेलं नाही ऐकून, आपल्याला असं वाटतं दरावर जास्त गेलं काय नाही टाकलं असं नाही का, ठरवून गेलं असं वाटतं. त्यामुळे मीटर बेस्ट. तुम्हालाही प्रॉब्लेम नाही, आम्हालाही प्रॉब्लेम नाही. दोघांचं सॅटिस्फॅक्शन, दोघंही खुश. दोघांनाही वाटेल योग्य दरात गेलो आहे, जास्त पैसे गेले नाही, दोघांनाही वाटेल दोघं खुश. पॅसेंजर हॅपी, ड्रायव्हर. द पॅसेंजर हॅपी द ड्रायव्हर ऑलवेज हॅपी. हॉपिंग म्हणते इंग्लिश येत आहे तर कायला बोलतो रे इंग्लिश. तर टोटल आत्तापर्यंत 800 रुपये, चांगली गोष्ट आहे. आणि वाजल्यात 12:57, 1 वाजायला आले त्यांनी जेवलो नाही. तर JW मॅरेटच्या इकडनं राईट मारून आता एंडला, नंतर राईट मारलं की पवेलियन मॉल येईल. म्हणजे इकडेच की पवेलियन मॉल. हां पवेलियन मॉलच्या बॅक साईडला एक हॉटेल आहे. तिथं आपण दरवेळेस जेवतो. 80 रुपये पोटभर जेवण. पोटभर नाही, लिमिटेड आहे, पण आपलं जेवणच तेवढं आहे. हलका फुलकं जेवतो आपण रोज घरी बी. 3 चपाती वरण भात संपतं, आणि घरी 2 चपाती, कारण इथले चपात्या पातळ असतात. त्यामुळे ठीक आहे काय हरकत नाही. जाऊया जेवूया, भेटूया जेवण. तर मित्रांनो आता जस्ट जेवण झालं आहे आपलं, आणि गाडी इथं लावली MSCBच्या इथं, गेलो तिकडे जेवायला. तर जेवण चांगलं झालं आहे. आता विषय असा आहे की 800 रुपये झाले आहेत, तर अजून 300 रुपये करायचे आहेत. वाजले 1:30. तर साहजिक आता घराकडे ऑर्डर बघायचे आहेत आपल्या, कारण बघवी कांडी राहिली, एकच कांडी राहिली. कांडी कधीही संपू शकते. तर बघूया आता घराकडे ऑर्डर पडतात का नाही पडतात. तर मला इथनं पवेलियन पैसे जाऊन थांबायला लागेल. आय होप तिथनं एखादी पडावी घराकडं पडली 200 रुपये तरी बास, देव पावला मारायचं. आय होप पडावी. आता काय म्हणू शकतो आपल्याकडे नाही का. तर मित्रांनो एक ऑर्डर पडलेली आपल्याला स्वारगेटला. स्वारगेटवरनं काही MT चालू आपण, ऑर्डर पडली नाही. आणि कांडी लाल झाली, म्हणलं चला स्वारगेट आलं, लाल कांडी झालं म्हणलं घरी. वाजल्यात 2:46. तर आजचा हा ब्लॉग इथं संपूया. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत शुभरात्री. चला.